हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष संधारात. बडगुजरांच्या प्रवेशासंबंधी कल्पना नाही. चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण. बडगुजर नाशिकहून मुंबईकडे मार्गस्थ. सुधाकर बडगुजर आमच्यासाठी खूप लहान विषय. नाशिकची शिवसेना अवैध असल्याचा संजय राऊतांचा दावा. मोदींना G7च्या बैठकीत कोण विचारताय असा सवाल. ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या आज वरळीमध्ये बैठका. वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. दोन्ही शिवसेनेच्या बैठक स्थळांमध्ये अवघं 200 मीटरचं अंतर. एकनाथ शिंदेंच्या मुक्तागिरी बंगल्यावरील बैठकीमध्ये शिवसेना मंत्र्यांची निधी वाटपावरून अजित पवारांबाबत नाराजी. तर कोणालाही निधी कमी पडू देणार नाही, शिंदेंचं आश्वासन. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला 20 गावांचा विरोध. हद्दवाढ झाल्यास झेडपी महानगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा. मुंबईत होणाऱ्या बैठकीकडे गावकऱ्यांचं लक्ष. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. कुंडमाळा पूल दुर्घटनेनंतर सगळ्या पुलांचं ऑडिट करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 20 आणि 21 जूनला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. पुणे आणि मुंबईमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन. तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाच्या विमानाचं उड्डाण रद्द. विमान दुर्घटनेनंतर अहमदाबादहून प्रथमच लंडनलाच विमान जात होतं. बॉम्ब ठेवल्याचा कॉल आल्यानंतर कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग. बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांकडून विमानाची तपासणी. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मुख्य पायलट सुमित सबरवाल आणि रायगडच्या मैथिली पाटीलला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप. तर क्रू मेंबर श्रद्धा धवन यांच्यावर काल रात्री अंत्यसंस्कार. विमान दुर्घटनेतल्या 137 मृतांची ओळख पटली. आतापर्यंत 97 मृतांचा पार्थिव कुटुंबांना स्वाधीन. आणखी 137 मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. आपण पाहताय एबीपी माझा. बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन.